श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता जस्ट माझी देवपूजा झाली, म्हणजे सकाळी लवकर केली मी पूजा, 10-11 वाजता देवपूजा. पण आता स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्चला, म्हणजे शुक्रवारी आहे. उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आहे बुधवार. हा बुधवारचा व्हिडिओ आहे. मला स्वामींचा प्रकट दिनानिमित्त 3 दिवसाचं पारायण करायचं आहे आणि सगळं घर वगैरे आवरला, सगळं क्लीन केलं. व्हिडिओ करायला काय मला जमला नाही, कारण स्वामी होता आणि तो खूप मस्ती करत होता, त्यामुळे मी काय व्हिडिओचा शूट केला नाही. आणि हा स्वामींचा फोटो आहे ना, हा खाली घेऊन मला पूजा पारायण करायचं होतं. पण स्वामी अजिबात शांत बसत नव्हता, खूप म्हणजे खूप मस्ती करत होता. आणि किंवा त्या चौरंग आहे ना, ते पाट आहे, त्या पाटावरती उभारत होता, किंवा मला पण तो सतरंजी दे बोलला, ते बसला. आणि मी पण स्वामींना टिकायला होतो असं होतं. आणि तो काचेचा ग्लास, म्हणजे काचेचा फोटो वगैरे आहे. म्हणून मी विचार केला परत की स्वामी काय तर करेल आणि तो धक्का वगैरे बसरेल परत आणि लागेल त्याचा, किंवा लहान मुलं आहेत समजत नाही त्यांना, आणि तो काहीतरी त्याच्याकडून काहीतरी होऊन जाईल आणि उगाच काहीतरी स्वामींच्या फोटोना होईल, किंवा स्वामींना पण काय त्रास नको. म्हणून परत काय केलं, मी हा फोटो हाय त्या जागी स्वामींचा लावला. इकडे छान दिसत ना स्वामी महाराज, बघा किती क्यूट दिसत आहेत. दाखवतो तुम्हाला मी. त्या स्वामींना टिका लावला ना, तो खरंच खूप छान दिसतोय. आणि नंतर मी फोटो हा परत वरती लावला. म्हणजे पूजा मांडणी काही केली नव्हती, बस सतरंजी घातली होती खाली, हिरव्याचं ठेवलं होतं. पण स्वामी मी पण टिक्का लावतो, मी पण हे करतो असं. आणि जरा जरी स्लिप झाला असता ना फोटो, तो खाली पडला असता, असा हात लागला असता तर. म्हणून मी परत विचार केला की आता खाली मांडणी करते, फोटो आहे तसं वरती राहून दे. कारण मी 3 दिवस खाली मांडणी करणार होती याची फोटोची, पण नाही. इकडे पूजा करून घेतली आणि स्वामीला आता भरवलं. आता वाजलं आहे 1:30. किती 11 वाजल्यापासून मी पूजा करते, पण स्वामीने काही करायला दिलं नाही मला. लहान मुलं असले कारण असं होतं. आता वाजले 1:30 आणि स्वामीला मी आता झोपवले. दाखवतो तुम्हाला झोपवलं तो स्वामी कुठं. इकडे झोपला, असं पसार करून ठेवला सगळा, खेळला तो आणि झोपला. आणि किचनमध्ये असं काहीतरी आहे. त्याला वॉटरमेलन दिला आणि राईस वगैरे त्याला भरवलं, तर राईस खाल्ला नाही त्याने, असं सगळं ठेवलं आहे. आणि हे इकडे भांडी घेऊन खेळत होता तो, म्हणजे मग काम करत होते तेव्हा. सगळं मग अशी मी सगळं क्लीन केलं होतं, परत सगळं हायचं झालं. आता मी काही भांडी वगैरे काही क्लीन करणार नाही आहे. स्वामी झोपला असं मी त्या पूजा करून घेते. स्वामी कधी उठेल सांगता येत नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर मी पूजा करून घेते, कारण मला पारायण करायचं आहे. आणि स्वामी आता झोपला म्हणजे 1.5 ते 2 तास तरी तो झोपेल, तोपर्यंत माझी पूजा पण होऊन जाते. तुम्हाला पण स्वामींचं पारायण कसं करायचं, संकल्प कसं करायचं जाणून घ्यायचं तर मला नक्कीच कमेंट करा. पण मी आता तुमच्यासोबत शेअर करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट नमः, श्री कुलदत्तावता दिगंबर यतिवर्ताय स्वामीराजाय नमः, ब्रह्मानंद परम सुखद केवल त्यान मूर्ते गदात दुर्गदुषद नित्यम ओम रक्तांग रक्तवर्मी पद्मने येथे सुवासनं कथा गोपीचं मला दंडोत मंडल कट्टा त्रैलोक्य परमा विष्णुनायक भक्त असेल कलियुगेचे स्वामी सुनारे पाही मम पाही. माझी पूजा वगैरे झाली आणि हा आमचा कार्टर उठल्या सगळ्या मस्ती चालू झाली. बघा काय करून ठेवलं आहे लगेच. कुठे गेला आता स्वामी? तू झोपला का नाहीस? झोप नाही आली का? अभ्यास करायचा आहे, कलर करतो स्केच पेन घेऊन. इकडे बघ जरा, हाय कर सर्वांना. हाय इकडे बघ, हाय कर काकींना. त्या हाय कर, इथं काकी हाय कर. करणार नाही करणार. आता मला किचन आवरायचं आहे. हा खेळतो, पण मी किचन आवरून घेते. इव्हनिंगला ना आम्ही गेलो सगळे बाहेर. मिस्टर आले होते लवकरच, ते बोलले चल डीमार्टला जाऊन येऊया. डीमार्टला गेलो. डीमार्टला काही फारसं सामान घ्यायचं नव्हतं, फक्त स्वामीच्याच काय ज्या वस्तू होत्या ना ते घ्यायच्या होत्या. त्यातले जे इम्पॉर्टंट वस्तू होती ती म्हणजे पॅम्पर घ्यायचं होतं, हगीज. तो आम्ही त्याला काही जास्त यूज करत नाही, पण नाईटला काहीतरी लागतं आणि इमर्जन्सीसाठी घरात असायला हवं म्हटलं. ऑफिसवरून ते लवकर आले होते, म्हटलं चला जाऊन फिरून येऊया. आणि स्वामीला थोडं गार्डनला पण घेऊन गेलं. आणि हे बास्केट घेतले, पण स्वामी पप्पांना देत नव्हता. त्याचं असं मत होतं की मलाच घ्यायचं आणि मीच घेऊन फिरणं. असा हा आमचा स्वामी. खूप हट्टी झाला आणि खूप मस्ती होते. चला तुम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.